आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पोलीस. काय झालं रुद्र सर? मला सगळं कळलंय गौरीजी. आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आता तुम्हाला कुठलाच त्रास सहन करायची गरज नाही. म्हणजे? आणि हे पोलीस तुमच्या नवऱ्याला न्यायला आलेत. डोमेस्टिक व्हायलन्स अंडर त्याला अटक करणार आहेत. व्हायलेन्स? गौरी अगं, अहो मी काहीच नाही केलंय. मी माझं खूप प्रेम आहे माझ्या बायकोवर. गौरी, असं का वाटलं ग तुला? एका शब्दाने तरी सांगायचंच ना मला. इतका वाईट आहे का ग मी? मला सांगितलंही नाहीस आणि थेट पोलीस बोलवलेस. मी ते नाही कसं सांगणार ना तू? मला वाटलं नव्हतं ग तू असं काहीतरी करशील. अगं आपल्याला एक मुलगी आहे, तिचा तरी विचार करायचाच ना. मी असं जेलात गेलो तर तिला कसं वाटेल ग? मला वाटलं नव्हतं तू असं काहीतरी करशील. तू असंच वागत राहिलीस ना तर जीव जाईल ग गौरी, जीव जाईल. आणि तुझी खरंच अशी इच्छा आहे का की जीव जावा? सांग ना, तुला खरंच वाटतंय का जीव जावा असं? ओळखलं का कोणाचं आहे ते? रुद्र सर. मी बोलवलंय पोलिसांना. खरं तर तुला गौरीजींनी घरात घ्यायलाच नको होतं. त्या साध्या आहेत, चांगल्या आहेत म्हणून त्यांनी तुला घरात घेतलं. नाहीतर तुझी लायकी नाहीये या घरात यायची. तुझ्यामुळे बिट्टीची आणि गौरीजींच्या आयुष्याची फरफट झालेली मला चालणार नाही. गौरी, अगं काय बोलताय ते माझ्याबद्दल? अगं सांग ना यांना असं काही नाही ते. सांग ना त्यांना हे सगळं खोटं आहे. आपण किती सुखात आहोत सांग ना यांना. अगं आत्ताच आपल्या सुखी आयुष्याचे स्वप्न रंगवत होतो ना आपण. आत्ताच आपल्या हॅपी फॅमिलीचं चित्र रंगवत होतो ना आपण. आणि आता हे काय गौरी? अगं काय करू ग मी की तुझा माझ्यावर विश्वास बसेल? सांग ना. असं नको वागूस ग माझ्याशी. तुला जर मी तुझ्या आयुष्यात नको असेल ना तर जीव घे माझा गौरी. जीव घ्यावाच लागेल गौरी. आता तूच ठरव काय करायचं. बस झालं साहेब, तुम्ही घेऊन जायला. थांबा.
हे सगळं खोटं आहे. यांनी काहीच त्रास दिलेला नाहीये मला. गौरीजी, आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी. तुम्ही का सहन करताय हे सगळं? काही गरज नाही अशा माणसाला वाचवायची. तुम्ही का सहन करताय हे सगळं? साहेब, तुम्ही तुमचं काम करा. घेऊन जा माणसाला. नाही, अहो साहेब, छोटी मोठी भांडणं तर होतच असतात ना नवरा बायकोंमध्ये. म्हणून काही लगेच पोलिसात थोडीच जायचं असतं. माझी काहीच तक्रार नाही आहे यांच्याबद्दल. गौरीजी, हेच म्हणताय काही तक्रार नाही तर केसच होणार नाही. माझं ऐका तुम्ही. माफ करा मिस्टर पैठणकर, जर यांनाच काही अडचण नसेल तर आम्ही काय करणार. येतो आम्ही. रुद्र सर, मला माहिती आहे तुम्हाला आमची खूप काळजी वाटते, पण तुम्ही नका आमची काळजी करू. आता आमच्यात पुन्हा वाद नाही होणार. आम्ही सगळं विसरून इथून दूर कुठेतरी निघून जायचं ठरवलंय. नव्याने सुरुवात करू. आणि आजच जाऊ इथून. एक मिनिट गौरीजी, यापुढे मी तुमच्यामध्ये नाही येणार. आणि तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. बिट्टी आणि तुम्ही इथेच राहाल. मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही दोघी मला माझ्या नजरेसमोर हवे आहात कायम. लय दिवसानं असं घरचं खाल्ले.